कवठेमंकाळ तालुक्यातील दरोड्यातील 5 जणांची टोळी पोलिसांनी केली जेरबंद। यशस्वी कामगिरीबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे केले कौतुक। कवठेमंकाळ तालुक्यातील करेवाडी आणि आरेवाडी या ठिकाणी दरोडेखोरांच्या 5 जणांच्या टोळीने दरोडा घातला होता। या घटनेची माहिती मिळताच डायल 112 वरील पोलीस कर्मचारी, त्याचबरोबर रात्र गस्त करीत असलेले मिरजेचे पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा व पथकाने दरोडेखोरांचा पाठलाग करून 400ट्या भीमा शिंदे वय 57 राहणार बोलवाड तालुका मिरज याला तात्काळ जेरबंद केले होते। त्यानंतर विनोद उर्फ उद्देश सुभाष पवार वय 23, श्रीनाथ सुभाष पवार वय 19, विष्णू सुभाष पवार वय 20 सर्व राहणार भोसे तालुका मिरज व एक अल्पवयीन अशी 5 जणांची टोळी गजाआड केली आहे। या धाडसी कारवाईबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी डायल 112 वरील पोलीस कर्मचारी, पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा, पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील, मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक भैरू तळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, उपनिरीक्षक विनायक मासाळ, वैभव पाटील, हवालदार वाघमोडे, कांबळे, मासाळ, माने, वटकर, करांडे, कासार, एप्परकर, पाटील व सर्व तपासी टीमचे कौतुक केले। दरम्यान निलजी तालुका मिरज येथील झालेल्या जबरी चोरी व बलात्कार गुन्ह्यातील संशयित आरोपीबाबत माहिती मिळाली असून लवकरच आरोपींना गजाआड केले जाईल अशी माहिती आयजी सुनील फुलारी यांनी यावेळी दिली। ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आमच्या कर्मचाऱ्यांनी जी काही चांगली कामगिरी केली आणि 2 गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मोलाची मदत केली, धाडस आणि तत्परता दाखवली, त्यांचा सत्कार करण्यासाठी भेट दिलेली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक श्री घुगे आणि त्यांचे सहकारी आणि आमचे 5 कर्मचारी यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी मिरज ग्रामीण भागात जी घटना 28 तारखेला घडली आणि ती रॉबरीसारखी गंभीर घटना होती आणि त्याच्यानंतर आणखी एक घटना निलजी गावामध्ये घडली होती। 27 आणि 28 तारखेला 2 घटना घडल्या। त्याच्यामध्ये आमचे डायल 112चे कर्मचारी, ड्रायव्हर आणि नंतर आमचे SDPOचे ड्रायव्हर आणि ऑपरेटर यांनी धाडसाने त्या आरोपीला जेरबंद केले आणि त्याच्यानंतर त्यांचे इतर 5 सहकाऱ्यांचे नावं उघडकीस आले आणि एकूण 6 जणांची टोळी या रॉबरीमध्ये सामील होती। ती आपण जेरबंद करण्यात यशस्वी झालो आहोत। त्याच्यानंतर 27 तारखेला निलजी गावात जी घटना घडली त्याच्यामध्येही पुरावे मिळालेले आहेत आणि त्याच्यात एकूण 4 संशयित आरोपींचे नावपत्ते निष्पन्न झालेले आहेत। पहिल्या घटनेमध्ये जी आरेवाडी केरवाडी इथे घटना घडली त्याच्यामध्ये एकूण 6 आरोपी आहेत, एक अल्पवयीन त्याच्यामध्ये आरोपी आहे। त्याच्यात आपण त्यांना 5 जणांना अटक करून त्यांचा पोलीस कस्टडी घेतलेला आहे। 6वा आरोपी निष्पन्न झालेला आहे, त्याचा शोध घेण्यात येत आहे। त्यातील एक आरोपी मागच्या वर्षीच्या खुनामध्ये वॉन्टेड होता, तोही अटक झालेला आहे। अशा प्रकारे आमच्या कर्मचाऱ्यांनी जी डायल 112च्या विशेषतः कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवली, फोन आल्याबरोबर स्पॉटवर पोहोचले। त्याच्यानंतर आमचे SDPOचे कर्मचारी गेले आणि सगळ्यांनी एकत्रित टीमवर्क करून आरोपीला पकडले। त्यांनी तिथे प्रतिकार केला, दगड मारले। या सगळ्या घटनामुळे पोलिसांना चांगलं प्रोत्साहन मिळावं, आमच्या इतर कर्मचाऱ्यांनी त्याच्यातून काही बोध घ्यावा यासाठी आम्ही त्यांना रोख बक्षीस आणि प्रशंसापत्र देऊन गौरव केलेला आहे।